हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. तर आज आपण घरच्या घरी अशा प्रकारे आज तवा पिझ्झा करणार आहोत. चला तर बघूया रेसिपी. तर तवा पिझ्झासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. इथे शिमला मिरची आपण अशी कट करून घेतलेली आहे उभी. कांदा सुद्धा असा आपण पॅटल्स कट करून घेतलेले आहे. गाजर सुद्धा आपण तसेच कट करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. इथे टोमॅटो घेतलेले आहे आपण तसेच कट करून. इथे कॉर्न आहे, इथे पनीर आहे, चीज आहे, इथे पावडर आहे, मिरी पावडर, चिली फ्लेक्स आहे आणि इथे मोझरेला चीज आहे. इथे मेयोनीज घेतलेला आहे आपण, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि तंदूर मेयोनीज घेतलेला आहे आपण. तर आपण गव्हाच्या पिठाचाच करणार आहोत पिझ्झा. त्यासाठी मी इथे पीठ मळून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. झाकून ठेवलं होतं. आता आपण पोळी लाटून घेऊया. मोठा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. आपण नेहमी सारखी चपाती करतो तशी नाही, थोडा जाड घ्यायचा आहे. आणि आता आपण ते पिठामध्ये डीप करूया आणि लाटून घेऊया. आपल्याला चपातीपेक्षा थोडा जाड लाटायचा आहे. आणि मी इथे पापडाचं लाटणं घेतलेलं आहे. आपण गव्हाच्या पिठाचाच करतोय. जसं आपण चपातीला पीठ मळतो सेम तसंच मळलेलं आहे मी, काही प्रॉब्लेम नाही. फक्त खूप पातळ नाही मळायचं, थोडंसं मीडियम मळायचं. आता बघा तुम्ही मी कशी लाटते, असं लाटून घ्यायचा सेम. तुम्हाला किती जाडीचा आहे दाखवते बघा. एवढ्या जाडीचा करून घ्यायचा आपल्याला. खूप पण पातळ नाही करायचा. आणि ह्याला आपल्याला काटेरी चमच्याने असे काटे मारून घ्यायचेत, म्हणजे चपाती आपली फुगल्या जाते ना, त्याच्यामुळे असे काटेरी चमच्याने आपण असे फोक मारून घेतले ना की आपली चपाती फुगत नाही. कारण आपण पिझ्झा करतोय ना, त्याच्यामुळे आपल्याला हे असे करून घ्यायचेत, जेणेकरून आपली चपाती फुगणार नाही. फुगली चपाती की आपल्याला पिझ्झा करता नाही येणार, त्याच्यामुळे असं करून घ्यायचं. पॅन ठेवलेला आहे गरम करायला. आता आपण अमूल बटर घालूया. आणि गॅस लो टू मीडियम वरच आपल्याला आपला पिझ्झा छान, म्हणजे हा चपातीचा बेस आपल्याला चांगला मस्त असा करून घ्यायचा आहे. करून घेऊया आपण. आता ह्या साईडनी पण आपण करून घेतलेला आहे. अमूल बटर लावून घेतलेला आहे. दोन्ही साईडनी अमूल बटर लावलेला आहे आपण. आणि चांगला आपण भाजून घेऊया. आता बघू शकता आपण कसा भाजून घेतलेला आहे आपण. कच्चा राहता कामा नये, छान भाजून घ्यायचा आपल्याला दोन्ही साईडनी. बघू शकता तुम्ही. हे असं दोन्ही साईडनी आपण छान मस्त भाजून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला आहे ना, ह्याच्यावरच आता आपण पिझ्झाचं हे टाकून घेऊया, त्याच्यावर स्टफिंग. गॅस आपण पूर्ण लो केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सर्वप्रथम रेड चिली सॉस घालूया थोडा. मेयोनीज, तंदूर मेयोनीज. तंदूर मेयोनीज पण आपण घालून घेऊया.
आत्ताच, आणि हे छान दोन्ही मिळून छान स्प्रेड करून घ्यायचे पूर्ण पोळीला आपल्या. मग त्याच्यावर आपल्याला छान स्टफिंग करायचंय मस्त. हे असं पूर्ण करून घ्यायचं. आता मोझरेला चीज घालूया ह्याच्यावर, आपण स्प्रेड करूया. आता आपण शिमला मिरची पण हे करूया आपण. अशी घालून घेऊया. आता गाजर आणि कांदा सुद्धा आपण यामध्ये घालूया. तुमच्या आवडीवर भाज्या कुठल्या हव्यात तुम्हाला, तुम्ही कोबी सुद्धा करू शकता. आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो भाज्या. असं करून घेऊया. आता पनीरचे क्यूब पण ना असेच आपण घालून घेऊया. आपल्या आवडीनुसार. टोमॅटो घालूया. ते सुद्धा असे आपण बिया काढून टाकलेल्या आहेत. स्वीट कॉर्न घेतलेला आहे आपण, ते सुद्धा घालूया. ब्लॅक पेपर पावडर घालूया, थोडीशी भुरभुरू वरतून, टेस्ट साठी. खूप तिखट पण नाही करायचं, साधारण. ऑरेगॅनो आहेत माझ्याकडे, ते सुद्धा आपण छान वरतून भुरभुरूया. टेस्ट साठी चिली फ्लेक्स थोडेसे. आणि वरतून परत एकदा आपण मोझरेला चीज घालूया. वरतून थोडं व्हाईट मेयोनेज घालूया आपण. थोडं तंदूर मेयोनेज घालूया. आता हा पिझ्झा आपण गॅस लो टू मीडियम ठेवूनच 7 ते 8 मिनिटं अगदी बारीक गॅसवर करून घेऊया. वरतून झाकण ठेवूया, म्हणजे आपलं हे मेयोनेज वगैरे चीज मेल्ट होणार छान. असं झाकण ठेवून आपण 5 ते 6 मिनिटं लो गॅसवर करून घेऊया. आता 5-6 मिनिटं झालेली आहे. आता बघू आपला पिझ्झा कसा झाला. तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा कसा झालेला आहे. मस्त मेल्ट झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढूया.
तर आज मी अशा प्रकारे घरच्या घरी तवा पिझ्झा करून दाखवलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? घरच्या घरी असा मस्त पिझ्झा होतो, अगदी टेस्टी. आता आपण कटरच्या साहाय्याने, पिझ्झा कटरच्या साहाय्याने कट करून घेऊया. अगदी चीजी झालेला आहे. मोझरेला चीज अगदी मेल्ट झालेला आहे छान. आता आपण मस्त कट करून घेऊया. तर मी असा मस्त कट करून घेतलेला आहे. तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकता आपला पिझ्झा किती सुंदर झालेला आहे. खालच्या साईडनी पण मी तुम्हाला दाखवते बेस. हे बघा किती सुंदर झालेला आहे, क्रंची असा. घरच्या घरी मस्त टेस्टी पिझ्झा अगदी आपण करू शकतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाइब्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा छान छान. भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.